रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. कैरी म्हटलं की आपल्याला वर्षातून 2 ते 3 महिने खायला भेटते. 1 किलो कैरी स्वच्छ धुवून अशी कॉटनच्या कपड्यांनी कोरडी करून घेणार आहे आपण. कोरडी केल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे हे वरचं साल अगदी अलगद असं काढून घ्यायचे. सर्व आंब्यांचं टक्कल करून घेतलं. आता आपण काय करणार आहे बघा, पाहिजे तसे आपल्याला असे काप करून घ्यायचे. हे जे आहेत असे छोटे छान असे स्लाइड करून घ्यायचे, असे कट करून घेणार आहे. तुम्हाला जो आकार पाहिजे असला तो आकार द्यायचा. जाड जरी कट केले तरी चालेल. सगळे कैऱ्या अशाच कट करून घेऊ आपण. सगळे आंबे कट करून झाले. आता यात बेसिक मसाले घालून घेऊ. हे काश्मीरी लाल तिखट आहे आपलं. चटपटीत होण्यासाठी थोडी गूळ पावडर, काळं मीठ, आपलं घरगुती मीठ आहे हे. हा चाट मसाला आहे. अगदी किंचित अशी हळद घालू. आणि आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहे. हातानेच करून घेऊ हे एकजीव. बघा इतकं छान बनतं हे, अगदी चटपटीत. मिक्स करून झालं. आता आपण ही साईडला ठेवू आणि एक स्टीलची परात घेणार आहे. बघा अशी मोठी परात घेऊन ती स्वच्छ अगदी कोरडी आहे. आणि ह्या ज्या खापा आहेत ह्या सगळ्या खापा आपण अशा एकसारख्या लावून घेणार आहे आणि उन्हात ठेवणार आहे. बघा 2 दिवसात तर इतके छान बनतं हे. सगळ्या खापा अशा लावून घेऊ. बघा ह्या लावायचे झाले, किती छान दिसतंय. अशा खापा लावून झाल्यावर दिसायला एवढे सुंदर दिसतंय, तर खायला पण एकदम छान आणि अगदी चटपटीत अशा बनतात. तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आता आपण हे ताट असंच उन्हात ठेवणार आहे. 2 दिवस झाले उन्हात वाळत होते. बघा किती छान वाळले आहेत आपल्या ह्या कैऱ्या. अगदी आंबट गोड तिखट अशा चटपटीत असा हा मुखवास तयार झालाय आपला. तर आता आपण अशा एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवू आणि आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपल्याला पाहिजे तसं वापरता येईल, खाता येईल हा मुखवास. तुम्ही पण असं नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.